पैठणमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे। पैठण शहरातील शेकडो घरांमध्ये त्यामुळे पाणी शिरलंय। 125 पेक्षा जास्त कुटुंबांचं प्रशासनाकडून स्थलांतर केलं गेलंय। जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिला गेलाय। तर स्थलांतर करण्यात आलेल्या कुटुंबाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूया। काय सांगाल, किती जण तुम्ही आहात आणि पाण्यात गुंतले होते, काय वाटलं? आम्ही 5 जोड आहे सर, आणि घरामध्ये आज सध्या पाणी येऊ राहिलं आमच्या। तर आम्ही लेकर बाळ आमच्या घरामध्येच आहे आणि अर्ध सामान पसारा आम्ही देणार हायस्कूल मध्ये आणलेला आहे आणि अर्ध सामान पसारा आमचा घरामध्ये आता सध्या आहे। आजी, काय किती नुकसान झालंय? माझं नुकसान बरं झालं भाऊ, माझं काही नाही राहिलं, फक्त मुलं, एक मुलगा एक मुलगी तिकडे। मी एकटी सामान घेऊन आले, अर्धा सामान घरी पडेल माझं सगळं पूर्ण, फक्त बॅट टाकीन तेच आणलेलं आहे आणि गोणी आणलेली बस। काय मावशी? ढग फुटण्याबद्दल सोमवारच्या दिवशी पाणी नाही का घराच्या वरून गेलं। 4-5 लाखाची नुकसान झाली। गतुडे भिजले, गहू भिजले, ज्वारी भिजली, तांदूळ भिजले। 4-5 लाखाची नुकसान झाली। बाजारचं नाही का सगळे गट्टे कपडे सगळे वल्ले झाले, काही धान्य राशन बी गेलं पाण्यामध्ये वाहून। आमचे लेकरा मत्याले वाचले, आम्ही कसे तर वाचवले। घरामध्ये पाणी सुटलं। आता बी 2 लाख नाही का केसेस सोडण्यात आलेलं आहे नाथसागर मधून। आता बी जो धोक्यामध्येच आहे आमचा फॅमिलीचा सगळा परिवार, पुरी गल्लीचा। काय आपल्यासोबत काही मुलं देखील आहे, काय सांगशील? शाळा जातो का? काय दप्तर वगैरे कुठे भिजले का? नाही पाणी आलं तेव्हा तू कुठे होती? पाणी आलं तेव्हा तू कुठे होती? फुलच्या गालात बरं, किती पाणी आलं घरामध्ये? आलद काय भीती वाटली का? आ काय वाटलं तुला पाणी आल्यावर? रडत होती। चिमुकल्यांचा जीव देखील धोक्यात आला होता, त्यामुळे आता आपल्या चिमुकल्यांना घेऊन आता या ठिकाणी यांना प्रशासनाच्या वतीने स्थलांतर करण्यात आलेलं आहे। मात्र जर पाहिलं तर मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे आता या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी जी आहे ती आता स्थलांतर करण्यात आलेले कुटुंब करत असल्याचे पाहायला मिळत आहे। पैठणमधून विजय चिडे, जय महाराष्ट्र।